नमस्कार मंडळी, मी मुरमुरे मस्त काढून घेतले आहे. तेल हळद टाकून मुरमुरे असे पिवळसर भाजून घेतले आहे. पूर्ण मुरमुऱ्याला हळद लागली पाहिजे म्हणून भाजून घेतले व काढून घेतले. तेल गरम करून त्यात हळद टाकून पोहे पण भाजून घेतले. मस्त असे पिवळसर पोहे भाजून घेतले व काढून घेतले. पहा किती मस्त भाजून घेतले आहेत. मग कढईमध्ये तेल गरम करून त्यात खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घेतला. मस्त असं लालसर होईपर्यंत मी भाजून घेतलं आहे व काढून घेतले. आणि मग तेल गरम करून त्यात शेंगदाणे असे लालसर होऊ दिले आणि ते पण मग असे काढून घेतले. आणि त्यामध्ये डाळी टाकल्या, त्याही मस्त अशा भाजून घेतल्या आणि काढून घेतल्या. डाळी मस्त अशा लालसर भाजून घेतल्या आणि काढून घेतल्या. आणि तेच तेल गरम केलं आणि त्यामध्ये मस्त हिरवी मिरची तेलामध्ये होऊ दिली व त्यामध्ये कढीपत्ता टाकून कढीपत्ता पण मस्त होऊ दिला. आणि सर्व असं मिक्स करून सर्व कडक होऊ दिलं. आणि त्यामध्ये ज्या पण भाजलेल्या वस्तू होत्या त्या टाकून घेतल्या. त्यात आपल्या तिखटाप्रमाणे तिखट, चिवडा मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व एकजीव करून घेतलं. मग ते मुरमुऱ्यामध्ये काढून तो चिवडा एकदम असा एकजीव करून घेतला आणि मिक्स केलं सर्व काही असं. आणि असा बनला आपला चिवडा. चला तर मंडळी, या आपला चिवडा खायला. किती मस्त दिसत आहे, टेस्टी एकदम. या मग चिवडा खायला.